मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे झिरवळ. अजून हिरवळ तिथे भरपूर आहे. झिरवळ अजून हिरवळ भरपूर आहे. काल परवाची ही घटना आहे. कालचीच घटना आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, मी माझं टायटल सुटेबल व्हावं म्हणून झिरवळ म्हटलं, पण नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातल्या दालनामध्ये त्यांच्या एका लिपिकानं 35,000ची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरो न त्या लिपिकाला अटक केली. लाच घेणाऱ्याला अटक केली आणि मग स्वाभाविकपणे झिरवळांच्या राजीनाम्याची मागणी झाली. ती होणारच होती आणि मग झिरवळांनी सांगितलं की जे त्याचा त्या 35,000 रुपयाचा संपर्क जर माझ्यापर्यंत येत असेल, काही धागेदोरे येत असतील, तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. त्याच्यावर आणखीन पांडित्य आपले हरहुन्नरी कलाकार नेहमीचे राऊत साहेब ते गप्प कसे बसतील. त्यांनी सांगितलं की झिरवळांच्या अनेक फाईल्स माझ्याकडे आहेत, वेळ आली की त्या मी दाखवेन. म्हणजे आमच्याकडे तसं काहीच नाहीये. काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या, शिवसेना उभाठा असू द्या, शिवसेना एकनाथ शिंदे गट असू द्या आणि सगळ्यात महत्वाचं भारतीय जनता पार्टी असू द्या, भ्रष्टाचार करायला कोणीही कमी नाही. याच्यामध्ये जणू स्पर्धा आहे, कोण किती भ्रष्टाचार करतो अशी स्पर्धा. म्हणजे लोकांना देवा भाऊ, तुम्हाला प्रामाणिकपणे लोकांची भावना मी सांगतोय, पण मतदारांना काय वाटतं हे ह्या चॅनलचं शीर्षक आहे. आमच्यासारख्या मतदारांना काय वाटतं मी आपल्याला सांगतो. लोक आता म्हणायला लागली आहेत की काँग्रेस परवडलं, काँग्रेसचं सरकार परवडलं. म्हणजे जे धून खात होते ते सरकार सुद्धा परवडलं. इतका भ्रष्टाचार बोकाळला ह्या युती सरकारमध्ये. ही लोक म्हणतायत, माझ्यासहित लोक म्हणतायत. ही लोकांची भावना आहे. कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही, ही लोकभावना आहे आणि लोकभावनेचा आदर आपण करावा अशी आमची इच्छा आहे. परंतु तो तुम्ही करणार नाही याचीही आम्हाला खात्री आहे. त्याचं कारण साधं सरळ आहे. या देशामध्ये एकच माणूस म्हणालेला आहे आतापर्यंत, एकच राज्यकर्ता म्हणालेला आहे, न खाऊंगा और न खाने दूंगा. ते म्हणजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी. त्या वंदनीय माणसानंच सांगितलं पहिल्या दिवशी की मैं ना खाऊंगा न खाने दूंगा. मोदींसारखी, योगींसारखी काही माणसं जी आहेत आणि मोदींनी निवडलेली जी पीएम ऑफिस मधली जी लोक आहेत की जी अत्यंत पारखून की भ्रष्टाचाराचा विचार सुद्धा मनाला शिवणार नाही अशी लोक ऑफिसेस मध्ये त्यांनी ठेवलेली आहेत. विचार सुद्धा, स्वप्नात सुद्धा जे भ्रष्टाचार करू शकणार नाहीत अशी लोक ठेवलेली आहेत. आणि ही लोक फार थोडी आहेत. IAS केडर मध्ये किती टक्के लोक भ्रष्टाचार करतात? IAS आणि IPS अधिकारी किती टक्के लोक भ्रष्टाचार करतात? 85% लोक भ्रष्टाचार करतातच. त्यातली 75% लोक प्युअर भ्रष्टाचार करतात. 15% लोक लोकलज्जेस्तव म्हणजे त्यांच्या ऑफिस मधल्या इतर लोकांकडून येणारा दबाव किंवा अरे तुम्ही काहीच घेत नाही, असं हे बरोबर नाहीये असं म्हणतात म्हणून राहू द्या म्हणून त्यांच्या खिशात घातले जातात. म्हणजे बॅगांमधून, पोत्यांमधून घरी पोहोचवले जातात म्हणून ते स्वीकारतात. मिळाले तर मिळाले, नाही मिळाले तरी ठीक आहे अशी म्हणणारी 15% लोक. 75, 80, 90% लोक ही भ्रष्टाचारात बुडालेले अधिकारी आहेत. त्यामुळे तर UPSC आणि MPSCचं एवढं पेव फुटलं सगळीकडं. एवढी सरकारी अधिकारी होण्यासाठी मुलं का धडपडतायत की त्यांना माहितीये की
एकदा आपण त्या खुर्चीपर्यंत पोहोचलो, जीव तोडून अभ्यास करायचा, 2दा 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष रट्टा मारायचा, रगडायचं, येणं केलं प्रकारे काही करून आपल्याला एकदा त्याचा टिळा लागला की मग आपण सैराट सुटलो भ्रष्टाचार करायला. काय भावना आहेत ह्या पिढीच्या आणि काय भावना आहेत तिथे बसणाऱ्या लोकांच्या. झिरवाळ साहेब, हे तुम्हाला एकट्यावर तुम्ही घेऊच नका. तुम्ही अजिबात कुठल्याही प्रकारे तुमच्या ऑफिस मधला एक लिपिक, क्लार्क शिपुर्डा, ज्याला सर्वसामान्य लोक म्हणतात, परंतु तिथले शिपुर्डे जे आहेत ना ते फार उच्च दर्जाचे, की त्यांना नैवेद्य ठेवल्याशिवाय काही कामच होऊ शकत नाही. ही परिस्थिती आहे झिरवाळ साहेब, आणि हे सगळ्यांना सर्वश्रुत आहे. माझे तर एक मित्र जे सरकारी कंत्राट घ्यायचे. कसली कंत्राट? तर वेगवेगळी, काही छपाई असते किंवा काही वेगवेगळी सरकारी कंत्राट. मी त्याच्याबद्दल जास्त विस्तृत बोलणार नाही. त्यांना मी त्यांचं मंत्रालयात सारखं ती एक कॅबिनेटची मीटिंग असते, मला वाटतं मंगळवार बुधवार काहीतरी मीटिंग असते. मग त्याच्या आदल्या दिवशी आणि त्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी असं महिन्यातनं 3 वेळा, आठवड्यातून 3 दिवस त्यांना मंत्रालयाच्या जवळपासच राहायला लागायचं, कारण त्यांची बिलं, चेक वगैरे घेणं. तर त्यांना मंत्रालयातले सगळे व्यवहार माहिती होते. म्हणून मी एकदा सहज त्यांना गंमत म्हणून विचारलं, की म्हणलं शेठ, मंत्रालयामध्ये किती पैसा घेतला जातो, रोज किती पैसा घेतला जातो? तर त्या शेठजींनी मला सांगितलेलं उत्तर आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यांनी सांगितलेलं उत्तर आहे, एक सहकारी बँक चालू होईल, रोज एक सहकारी बँक चालू होईल इतका पैसा रोज मंत्रालयात जमा होतो. कमाल आहे ना. तरी ह्या लोकांचं पोट भरत नाही. म्हटलं मग तुम्ही काम करता, तुम्हाला किती टक्के त्यांना द्यावे लागतं? तर त्यांनी सांगितलेली आकडेवारी, ज्यावेळेस त्यांनी तो व्यवसायामध्ये त्या होते त्यावेळेस म्हणाले साधारणतः 30-35% द्यावे लागायचे. 100 रुपयातले 35% सगळे ह्या अधिकाऱ्यांपासून मंत्र्यांपर्यंत द्यावे लागायचे. तिथून तर आता अलीकडे असा आकडा गेला, म्हणजे ही गोष्ट मी सांगतोय 7-8 वर्षापूर्वी, 52%, 1 रुपयातले 52 रुपये हे फक्त अधिकाऱ्यांपर्यंत आम्हाला पोचवावेच लागतात. म्हणजे त्यांनी मला सांगितलं की अहो, अमुक एक अधिकारी आहे, त्याच्याकडून टेंडर आम्ही ज्यावेळेस भरतो त्यावेळेस ते टेंडर आमचं पास झालं की त्याचं काम सुरू करा म्हणून जी ऑर्डर निघते ती ऑर्डर घेण्यासाठी पैसे द्यायचे, आणि त्या अधिकाऱ्याला त्याच खुर्चीवर टिकवून धरायचं पुढं ते काम 4 महिने 6 महिन्यात होईपर्यंत. नाही तर त्याची जर बदली झाली की आधीचे पैसे सगळे गेले, आणि मग त्याचं ते काम पूर्ण करायचं आणि ते कामासहित 52% रक्कम त्यांना अदा करायची, मग बिल निघतं. म्हणजे त्या 52%पैकी जवळपास 52 रुपयांपैकी जवळपास 45 रुपये त्यांना अगोदरच द्यायला लागायचे. टोटल होणाऱ्या बिलातले 45 रुपये, 100 रुपयातले 45 रुपये अगोदर द्यायला लागतात, आणि उरलेले 7 रुपये जे आहेत ते काम झालं की लगेच त्यांना द्यायचे, आणि मग आपला चेक निघणार. मग ते काम काय प्रतीचं करत असतील? त्यांना मी विचारलं, तुम्ही काम काय प्रतीचं करता? म्हणले, आता काम कशा प्रतीचं होणं अपेक्षित आहे तुम्हाला? त्यांनी मला उलट प्रश्न केला की तुम्हाला याच्यातून सगळ्यातून कशा प्रतीचं काम अपेक्षित आहे? जर मी 100 रुपयातले 52 रुपये या अधिकारी आणि पर्यायानं ती बदली करणं, त्याला ह्या खुर्चीवरून त्या खुर्चीवरून इकडच्या ऑफिसला ट्रान्सफर करणं, हा सर्वस्वी मंत्र्यांच्या हातातला विषय असतो, या लोकप्रतिनिधींच्या हातातला विषय असतो. मग ते प्रत्येक खात्याचे आले, मग त्या प्रतिनिधींना काही दिल्याशिवाय नोकरीची जागा तुम्हाला थांबवता पण येत नाही किंवा बदलून पण घेता येत नाही. कसं हे सगळं चालतं बघा. त्या शेठजींना मी एक विचारलं, फॉर एक्झाम्पल मला एखादं उदाहरण सांगा. म्हणले 750 रुपयाचा एक बोर्ड मला बनवायचा होता. एक बोर्ड बनवायचा, 750 रुपयाचा बोर्ड,
फायबरच्या याच्यावर बोर्ड बनवायचा. तर त्या बोर्डची किंमत किती होती म्हणाले? त्या बोर्डची किंमत 125 रुपयाला आम्हाला तो बोर्ड मिळाला तयार करून तो बोर्ड वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रभरामध्ये जाऊन लावायचा, त्याचा फोटो काढायचा, सेल्फी काढायचा आणि तो सगळं त्याचं रेकॉर्ड की बाबा हा ह्या ठिकाणी अशा पद्धतीचा बोर्ड छापून बसवण्यात आलेला आहे, त्याचा फोटो पाठवायचा पुरावा म्हणून. मग ते अगदी मुंबईपासून ते नागपूरपर्यंतचे बोर्ड बसवायचे होते. 125 रुपयाचा तो बोर्ड, 125 रुपये यांना त्या बोर्डातले शिल्लक राहिले. 250 रुपये मिळणार होते. त्या बोर्डची किंमत होती 750 रुपये. म्हणजे त्या 750 मधले 250, 175 रुपये यांचे, उरलेले सगळे पैसे हा अधिकारी वर्ग आणि तत्सम जे कोणी मंत्री असतील त्या लोकांपर्यंत हा पैसा पोहोचायचा. कुठून तुम्हाला सर्वसामान्य लोकांबद्दल कणव, त्यांच्या यातना, त्यांची गारपिटीनं होणारं शेतीचं नुकसान, त्यांचं पाणी न मिळाल्यामुळं, पिकाला पाणी न मिळाल्यामुळं होणारं नुकसान, पुरामध्ये जमीन वाहून गेल्याचं दुःख, हे या लोकांच्या आत्म्यापर्यंत तरी पोहोचतं का? झिरवाळ साहेब, हा एका तुमच्या क्लार्कचा प्रश्न नाही आहे, हा सगळ्या मंत्रालयाचा प्रॉब्लेम आहे. कोणीही असं कॉलर ताट करण्याचं काही कारण नाही, झिरवाळ सापडले आमच्याकडे, असं काहीच नाही. कोणीच नाही असं, कोणीच नाही. आता याच्यातले तज्ञ राऊतांसारखे पुरावे मागतील, मग तुम्ही असं कसं म्हणता? सगळेच लोक असे, सगळेच तसे आहेत. एखादा चुकून माखून सापडला एखादा माणूस तर असू शकतो, अन्यथा मुंबई सारख्या ठिकाणी, तीही मंत्रालयामध्ये, क्रीम पोस्ट साठी, क्रीम पोस्ट म्हणजे मलईदार खाती, हा शब्द तुमच्याकडूनच आम्हाला कळाला. आम्हालाही माहित नव्हतं. आमच्यासारख्या सर्वसामान्य मतदारांना काय माहिती असणार आहे? माझ्यासारख्या मतदारांना मलईदार खाती म्हणजे याचा अर्थ तरी काय कळणार? जर आम्ही त्या रस्त्याने कधी गेलोच नाही तर आम्हाला काय कळणार आहे? पण जी चढावण आम्ही बघतोय मलईदार खात्यांची, ती अफाट मोठी आहे, प्रचंड मोठी आहे ती. त्या यामिनी जाधव की कोण, त्या ज्या उभाठामधून नंतर त्या एकनाथरावांबरोबर गेल्या, त्यांच्या पतिदेवांनी सांगितलं ना की आम्ही 7-7 लाखाचं घड्याळ, भिंतीवर लावायचं घड्याळ 7 लाखाचं गिफ्ट द्यायला लागायचं, गाड्या, मर्सिडीज काय आणि काय काय, हे सगळं द्यावं लागायचं. आपल्या अनिल थत्तेंनी कितीतरी वेळा भ्रष्टाचाराची यादी, ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते, त्यांना तर कशाचीच भीती वाटत नाही, कारण ते म्हणतात माझं वयच आता 76-77 झाले, मला कशाची मृत्यूची सुद्धा भीती वाटत नाही. त्यामुळे ते बिनधास्त सांगत असतात, कारण त्यांना आकडे खरोखर माहिती असतात की कोणाला किती गेले. आमच्यासारख्या लोकांनी काय करायचं? सामान्य जनतेनं कोट्यावधीची उड्डाणं आहेत तुमची. त्या संतोष देशमुखचं हत्याकांड झालं, ज्यानं त्याला मारलं, त्या मुख्य जो सूत्रधार होता कराड, 4,000 कोटींची संपत्तीचा लेखाजोखा सगळा मीडियामधून वाचायला मिळतो. 4,000 कोटी संपत्ती, जो 10वी पास नाहीये अशा माणसाकडे 4,000 कोटी म्हणतात कशाला? आमचं उभं आयुष्य जरी खर्च झालं डॉक्टर म्हणून सुद्धा, तरी 2-4 कोटी रुपये आम्हाला जमावणं महामुश्किल काम आहे, महामुश्किल. सामान्य माणसाचं तर सोडूनच द्या, शेतकऱ्यांचा तरी विचारच करू नका तुम्ही. इतकं कठीण आहे सामान्य माणसांचं जीवन आणि इतकं साधं आहे. आणि ह्या साध्या लोकांवर आपण राज्य करताय, थोडं जनाची नाही, किमान मनाची. पुढचं मी काहीच बोलणार नाही, पण देवाभाऊ आपल्यासाठी मात्र कळकळीचे हात जोडून विनंती आहे. ही मिळालेली सत्ता फार मोठ्या कष्टाने मिळालेली आहे. याच्यामध्ये 90% वाटा हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आहे. 90% वाटा. कुठल्याही राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार असू द्यात, तिथे निवडून येण्यामध्ये 90% वाटा प्रकांड पंडित विद्वान पंतप्रधान जे लाभलेले आहेत ते नरेंद्र मोदी, त्यांचा वाटा आहे. हे यश कुठल्याही राज्य पातळीवरच्या नेत्याचं नाही. 90% यश जे आहे हे
फक्त मोदी आणि योगींसारख्या लोकांमुळे मिळालेलं आहे. हे मातीमोल होऊ शकतं अशा प्रकारच्या वागणुकीमुळे. आणि पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल. पुन्हा आपल्याकडे जे आले ते पुन्हा काँग्रेसमध्ये गेलेले दिसतील. त्यामुळं ज्या पद्धतीनं राज्याची वाटचाल चालू आहे, ज्या गतीनं भ्रष्टाचार होतोय, हा कुठेतरी देवाभाऊ तुम्ही फ्रंटला येऊन म्हटलं पाहिजे की न खाऊंगा न खाणे दूंगा. तर या गोष्टींना कुठेतरी आळा बसेल आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेची पिळवणूक थांबेल. आणि हे सर्वस्वी तुमच्या हातामध्ये आहे. आपल्याला नम्र विनंती आहे, याच्यावर आपण जरूर विचार करावा. या ठिकाणी एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.